एजू मराठीच्या व्ह्यूवर्सना सप्रेम नमस्कार। आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण जी बातमी बघणार आहोत ती एक नाविन्यपूर्ण बातमी असणार आहे, कारण की जून महिना सुरू होत आहे आणि आपल्या सगळ्यांना शाळेची चाहूल लागत आहे। परंतु यंदाची शाळा नवीन अभ्यासक्रमासह उघडताना आपल्याला दिसून येईल। नक्की नेमके काय बदल होत आहेत, नेमकं काय होणार आहे, कोणते पुस्तकं येणार आहेत, कशा पद्धतीने अभ्यासक्रम बदलणार आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला आता या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायच्या आहेत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करायचं आहे, कारण की तुमच्या चॅनल लिस्टमध्ये जे काही चॅनल्स आहेत त्यापेक्षा नक्कीच हे चॅनल तुम्हाला माहिती जास्त करून देणार आहे। त्यामुळे नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूब शॉर्ट्सवर बघत असाल तर लगेच तुम्हाला खालील लिंकला क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी यायचे आहे। बघा, तर बातमी अशी आहे ती 1986 नंतर तब्बल 34 वर्षांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जात आहे। CBSEच्या धर्तीवर यावर्षी पहिलीला नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार आहे। त्याचप्रमाणे विशेष म्हणजे अंगणवाडीसाठी देखील यावर्षीपासून नवीन स्वरूपात पाठ्यपुस्तके येणार आहे। पहिलीच्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार शिक्षकांसाठी दिनांक 28 पासून प्रशिक्षणाला प्रारंभ होत आहे। गुरुजींसह पालकांना देखील या नव्या रचनेतील नव्या पाठ्यपुस्तकांविषयी उत्सुकता लागून राहिली आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की नवीन पुस्तक मिळणे किंवा नवीन पुस्तक हातात घेणे ही जी उत्सुकता असते ती सगळ्यांना असते, परंतु यावर्षी पुस्तक फक्त नवीन नसणार आहे तर त्यामधील कंटेंट देखील नवीन असणार आहे। नव्या शैक्षणिक धोरणानुसार व आकृतीबंधासह सर्व वर्गाच्या अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल होणार आहे। शालेय स्तरावर जून पासून पहिलीला याची अंमलबजावणी होत आहे। तसेच सहज शिक्षण, समता, गुणवत्ता, तसेच परवडणारे शिक्षण आणि उत्तरदायित्व या 5 मूलभूत स्तंभावर नवे धोरण आखले गेले आहे। शिक्षणाचा आकृतीबंध देखील बदलला असून आताचे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक हे स्तर बदलले आहे। याऐवजी आता पायाभूत, पूर्वतयारी, पूर्व माध्यमिक व माध्यमिक स्तर अशा 4 गटात याचे वर्गीकरण झाले आहे। जून पासून पहिलीचा अभ्यासक्रम बदलत आहे, तर पुढील वर्षी दुसरी, तिसरी व चौथी व तसेच 6वीचा तर 10वी-12वीच्या अंमलबजावणीसाठी 2028-29 हे वर्ष उजाडणार आहे। आता आपल्याला बघायचं आहे की नक्की कोणते बदल या पाठ्यपुस्तकात आहे, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ सर्वांनी बघायचा आहे, कारण की महत्त्वाची बातमी तर पुढे आहे। त्यामुळे आताच या चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, पाठ्यपुस्तके कशा पद्धतीने असतील तर राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेली पाठ्यपुस्तके राज्यातही स्वीकारली जातील। यामध्ये शैक्षणिक धोरणात अंतर्गत नमूद असलेले पायाभूत साक्षरता, संख्या, ज्ञान शिकणे हे सर्वांगीण, एकात्मिक, आनंददायक, रंजक असले पाहिजे। तसेच तार्किक विचारसरणी वाढवणारा अभ्यासक्रम असला पाहिजे। अनुभवात्मक शिक्षण या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव नव्या अभ्यासक्रमांमध्ये असणार आहे। बालभारतीवरच या पाठ्यपुस्तकांची जबाबदारी देण्यात आलेली आहे। अंगणवाडीसाठी देखील नवीन अभ्यासक्रम, जे अंगणवाडी प्रवाहाच्या बाहेर होती ती आता प्रवाहामध्ये आलेली असून आता अंगणवाडी देखील महत्त्वाचा रोल प्ले करणार आहे। तर बघूया, यापूर्वी अंगणवाड्यांसाठी आकार अभ्यासक्रम व पूरक साहित्य देण्यात येत होते, परंतु नव्या शैक्षणिक धोरणानुसार आता 3 ते 6 वयोगटातील बालकांसाठी या वर्षीपासून नव्याने विकसित केलेला अभ्यासक्रम लागू होणार आहे। या अभ्यासक्रमाचे नाव आधारशिला बालवाटिका 1, बालवाटिका 2, बालवाटिका 3 असे राहणार आहे। शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत अंगणवाडिका सेविका व पर्यवेक्षिकांना देखील याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे। त्याचप्रमाणे पहिलीला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण देखील सुरू होत असून याबाबतची अनेक व्हिडिओ देखील आपण आत्ताच प्रदर्शित केलेले आहे। तर या पद्धतीने 28 ते 30 मे दरम्यान जिल्हा स्तरावर याचे प्रशिक्षण होणार असून तालुका स्तरावर ह्या शिक्षकांसाठी 2 ते 15 जून दरम्यान
या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले आहे। त्यामुळे आता पाठ्यपुस्तके देखील नवीन असणार आहे, त्या संबंधीचे प्रशिक्षण देखील घेण्यात येणार आहे आणि एकंदरीतच ह्या वर्षीची जी सुरुवात आहे ती एका नवीन पद्धतीने होणार, यात मात्र तीळमात्र शंका नाही। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।